अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी पथक प्रमुखाला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याची घटना कल्याण जवळ खरतर या ठिकाणच्या वडवली गावात घडली आहे। या संपूर्ण परिसरात आमची दहशत आहे, त्यामुळे या परिसरात पाऊल न ठेवण्याची अधिकाऱ्यांना तंबीच देण्यात आली आहे। माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यासह त्यांचा सुपुत्र वैभव पाटीलचा हा संपूर्ण प्रकार आहे। वडवली येथील निर्मल स्टाईल्स मध्ये चाळीचं बांधकाम चालू आहे। त्या बांधकामाची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्कासित करायचं आहे असं त्याचा आदेश होता। त्या अनुषंगाने मी हे गर्गे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो। त्यांनी डायरेक्ट आम्हाला शिवीगाळी सुरुवात केली। इथे आमच्या साईड फिरायचे नाही, इथे आमची दादरी आमची गुंडगिरी चालते। हे बांधकाम आम्हीच करतोय, आमची सगळी बांधकाम आहे, इथे कुठल्याही प्रकारचे केडीएमसी अधिकारी आला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला। आमचे हे अधीक्षक शिरीष गर्गे यांना दानक्याने त्यांनी मारलं। माझे दोन स्टाफ आहे, दुसरा एक टाक नावाचा त्याच्या कानाखाली मारली, दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरे नावाचा, त्याला पण दानक्याने मारलं। वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती, त्याची गाडीची काच फोडली, तो भीतीपोटी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही। असा संपूर्ण प्रकार घडला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।